न्यूजच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्स। उपमुख्यमंत्र्यांनी मतदारांचे आभार मानणे हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग। राख वाळूच्या सर्व गँगला सुतासारखं सरळ करणार उपमुख्यमंत्री अजित पवारांचा बीडमध्ये इशारा। जळगाव चोपडा आगाराला पहिल्या टप्प्यात 5 इलेक्ट्रिक बस प्रवाशांनी देखील बसची काळजी घ्यावी, आमदार चंद्रकांत सोनवणे यांचं वक्तव्य। अलिबागमधील सर्व बँकांमध्ये मराठी सक्तीची करण्याची मनसेची मागणी। आता पाहूयात सविस्तर वृत्त। नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीला मतदारांनी भरभरून मतदान केल्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे यवतमाळला येत आहेत। उपमुख्यमंत्र्यांनी मतदारांचे आभार मानणे हा महाराष्ट्रातील पहिला प्रयोग आहे। आभार सभेच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री आभार मानतायत। 9 मंत्री आणि काही आमदार या आभार सभेला उपस्थित राहणार असल्याचं हरिहर लिंगावर यांनी सांगितलं। एकनाथ शिंदे साहेब यवतमाळला 4 वाजता येणार आहे। झालेल्या विधानसभेमध्ये जनतेने मतदारांनी भरभरून यश महायुतीला दिलं, त्या जनतेचे आभार मानण्यासाठी एकनाथ शिंदे साहेब येत आहे। हा पहिलाच महाराष्ट्राच्या राजकारणातला पहिला प्रयोग आहे की निवडणुकीनंतर कोणी जनतेचे आभार मानत आहे। आता 9 मंत्री आणि काही आमदार या ठिकाणी येणार आहे आणि ज्या लोकांनी महायुतीवर भरवसा ठेवून मतदान केलं त्या महायुतीचे मतदारसुद्धा या कार्यक्रमाला आणि शेतकरीसुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत। राख वाळूचा सर्व गँगला सुतासारखं सरळ करणार असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमधून दिलाय। अजित पवार बीड दौऱ्यावर आहेत। यावेळी तरुणांशी संवाद साधताना अजित पवार यांनी बीडमधील वाढती गुन्हेगारीवर मोठं विधान केलंय। आता सर्व गँगला सुतासारखं सरळ करणार असल्याचं अजित पवार यांनी सांगितलंय। तसंच त्यांनी बीडकरांना घाबरू नका, मी तुमच्या सोबत आहे असं देखील सांगितलंय। गँग, भूखंडवाली गँग, सगळे गँगच आहे तिकडं, पण ते गँग आता सुतासारख्या सरळ करायच्या त्यांना, त्याच्यामध्ये त्याला इलाज नाही। तुम्ही घाबरू नका, तुम्ही चुकूही नका, पण तुम्ही कोणाच्या दबावाला घाबरू नका। त्या संदर्भात आज पण आता बऱ्याच गोष्टी मी एक्साईजच्या सेक्रेटरीला पण आणलेलं आहे, काय काय करायचं ते येताना आमचं बोलणं झालं। मी इकडं उतरलो 8 वाजता आणि मी योगेशजींच्या घरी गेलो आणि त्यांना सांगितलं की तुम्ही अधिकाऱ्यांच्या बरोबर बसून ही सगळी तयारी करा, म्हणजे मग मी मीटिंगला बसल्यावर माझाही वेळ वाचेल आणि आपले कामं पण लवकर होतील। आणि मी एवढी व्यवस्थित यंत्रणा राबवतो, तुमचं तुम्हालाच कळेल की मागच्या तुलनेमध्ये कामाचा स्पीड वाढलेला आहे। जळगावमधील चोपडा आगाराला पहिल्या टप्प्यात 5 इलेक्ट्रिक बस उपलब्ध करून देण्यात आल्या। चोपडा मतदारसंघाचे आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते या बसचं उद्घाटन करण्यात आलं। या उद्घाटनाच्या निमित्ताने मुलींनी डोक्याला फेटा बांधून खास लेझिम नृत्य सादर केलं। या प्रसंगी माजी आमदार लता सोनवणे, आगार प्रमुख बाजार समितीचे चेअरमन नरेंद्र पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते। यावेळी माजी आमदार लता सोनवणे यांनी बस चालवून महिला देखील मागे नाहीत असं दाखवून दिलं, तर या बसची काळजी प्रवाशांनी देखील घ्यावयाची असल्याचे मत आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी व्यक्त केलं। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं एस टी महामंडळाच्या सहकार्याने आपले मंत्री महोदय आदरणीय प्रतापजी सरनाईक साहेब यांच्याकडे मी अधिवेशनाच्या कालखंडात मागणी केली होती की चोपडा तालुक्याला बसेसची संख्या कमी। त्यांनी तातडीने ती मागणी मंजूर केली। 5 बसेस आज आपल्या डेपोला देण्यात आलेल्या आहेत आणि अजून आपण जवळपास 31 बसेसची मागणी केली। 5 बसेस पुढच्या आठवड्यात अपेक्षित आहे अजून, म्हणजे 10 बसेस आपल्याला ह्या पंधरवड्यात भेटणार आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याला महाराष्ट्रातील सर्व बँकांमध्ये मराठी पाट्या आणि मराठी भाषा सक्तीचे करण्याचा आदेश दिल्यानंतर आता मनसे सैनिक ॲक्शन मोडमध्ये आलेत। रायगडच्या अलिबाग शहरात आज मनसे सैनिकांनी सर्व बँकांमध्ये मराठी सक्तीची करण्यासाठी बँक व्यवस्थापक यांना निवेदन देत मराठी भाषा आलीच पाहिजे आणि बँकेतील सर्व व्यवहार मराठी भाषेत करावेत अशा आशयाचं निवेदन दिले। यावेळी अलिबाग तालुक्यातील मनसे सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची, लगेचच परत येऊ, तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित
कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग। चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग। बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी। बीड जिल्ह्यात विना अनुदानित शिक्षकांचा प्रश्न गंभीर होत चालला असून तात्काळ अनुदान मिळवण्यासाठी शिक्षकांसमोर मोठी गंभीर समस्या निर्माण झाली। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांनी धरणे आंदोलन सुरू केलं असून शिक्षक आक्रमक होताना दिसत आहेत। नागर गोजे या शिक्षकाने आत्महत्या केल्याने तसेच 20 वर्षापासून शिक्षकांना पगार मिळाला नसल्याने तत्काळ अनुदान द्यावे अशी मागणी विना अनुदानित शिक्षक करतात। जालन्याच्या बदनापूर तालुक्यातील आन्वी गावात विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्धकलेची प्रात्यक्षिके सादर केली। आज बदनापूर तालुक्यातील आन्वी गावात संत श्री भगवान बाबा आश्रमशाळेच्या वसतिगृहाच्या इमारतीचं भूमिपूजन करण्यात आलं। या कार्यक्रमावेळी निवासी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी शिवकालीन युद्धकला आणि मल्लखांबांचे प्रात्यक्षिक दाखवली। यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिवकालीन युद्धकला आणि मल्लखांबांचे प्रात्यक्षिकांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले। यवतमाळच्या पुसद येथील एका युवकाच्या अकाउंटवरून विवादास्पद पोस्ट व्हायरल झाल्याने वातावरण चांगलंच तापलंय। आंबेडकर जयंतीपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील शेंबाड पिंपरी येथे एका मुस्लिम युवकाच्या फेसबुक अकाउंटवरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करण्यात आली। या घटनेने शेंबाड पिंपरी शहरात तणावाचं वातावरण असून बाजारपेठ बंद करण्यात आली आहे। शेंबाड पिंपरी येथील त्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून आपले फेसबुक अकाउंट 2 वर्षापूर्वीपासूनच बंद असून ते मी वापरत नसल्याचा दावा आरोपीने केलाय। याचा पोलीस तपास करतात। कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून शेंबाड पिंपरी परिसरात कलम 144 लागू करण्यात आले। हमको माहिती मिला कि एक फेसबुक अकाउंट उसमें थोड़ा ऑफेंसिव कमेंट्स डाला गया है। उसके बाद हमने हमारा लीगल एक्शन चालू किया। जिसका अकाउंट था उसको हमने पिक किया है और इसमें हम आगे लीगल एक्शन लेने वाला है। जिसने भी ये किया उनके ऊपर गुना दाखल होगा और स्ट्रिक्टेस्ट लीगल एक्शन हम लेंगे। बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची। लगेचच परत येऊ। तोपर्यंत पाहत राहा न्यूज. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत। मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत। स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे। म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील। शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया। नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग।
नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवन तरंग, चला जोडूया चला पाहूया जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूया उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. जालन्यात सुनेकडूनच सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. शहरातील प्रियदर्शनी कॉलनी भागात घडलेल्या या घटनेनं एकच खळबळ उडाली. सविता शिंगारे असं मयत सासूचं नाव असून प्रतीक्षा शिंगारे असं सासूची हत्या करणाऱ्या सुनेचं नाव आहे. दरम्यान सुनेनं सासूची हत्या का केली हे कारण अद्याप समजू शकलेलं नसून फरार सुनेचा जालना पोलिसांकडून शोध घेतला जातोय. शहरातील प्रियदर्शनी कॉलनी भागात घडलेल्या या धक्कादायक घटनेनं एकच खळबळ उडाली. जालना शहरामध्ये प्रियदर्शनी कॉलनी आहे. तिथे दोन लेडीज सोबत राहत होती. एक सासू होती आणि एक त्याची सून होती. ते दोघे राहत होते. मुलगा कामासाठी लातूरला राहत आहे. रात्री किंवा सकाळीची घटना आहे. त्यांनी सूननी सासूचा मर्डर केलेला आहे आणि मर्डर करून बॉडी ते बोरामध्ये टाकून घेऊन जाण्याचा प्रयत्न होता, पण ते हेवी म्हणून त्यांना उचलता नाही आला आणि हे गोष्टी मकान मालकनी बघितली आणि पोलिसला इन्फॉर्म केलं आणि आता पंचनामा वगैरे झाला. बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेलेली आहे. आरोपीची तलाशसाठी आपली टीम गेलेली आहे पोलिसांची. आरोपी पण भेटला. बीडच्या धारूर तालुक्यातील रुई धारूर ग्रामपंचायत अंतर्गत पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्या निर्माण झाल्यात. प्रशासनाने आमच्या पाण्याची समस्या तात्काळ सोडवावी या मागणीसाठी नागरिक आणि महिलांच्या वतीने आज बीड जिल्हा कचेरीवर हंडा मोर्चा काढण्यात आलाय. यावेळी रुई धारूर ग्रामपंचायत